मुंबईमधलं प्रसिद्ध असं पर्यटनाचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारा गेटवे ऑफ इंडियाच्या संपूर्ण तटबंदी असलेल्या संपूर्ण भिंतीला तडे गेल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की जी संरक्षक भिंत आहे त्या संरक्षक भिंतींना तडे गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्र किनाऱ्यावरच्या उंच उंच लाटा ज्या रस्त्यावरती येण्यापासून रोखण्याकरता ही संपूर्ण तटबंदीची भिंत जी आहे ती बांधण्यात आलेली होती शेकडो वर्षांपूर्वी। त्या संपूर्ण या हेरिटेज वास्तूच्या संपूर्ण या भिंतीला जे आहे ते तडे गेलेल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे आपण पाहू शकतो की मेरीटाईम बोर्डाकडनं या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये एक नवीन जेट्टी बांधण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। या कामांमुळेच ह्या संपूर्ण भिंतीला तडे गेले असल्याचं म्हणणं जे आहे मत जे आहे ते स्थानिक नागरिकांकडनं व्यक्त करण्यात येतंय आणि ही संपूर्ण संरक्षक भिंतीला जे तडे गेलेले आहेत ते ठिकठिकाणी गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणची पाहणी केली जाते आणि अशा पद्धतीचे जे तडे या संरक्षक भिंतीला जे तडे आहेत आपण पाहू शकतो की ह्या इथची संपूर्ण या संरक्षक भिंतीचा दगडाचा भाग जो आहे तो तुटलेला आहे। ही संपूर्ण संरक्षक भिंत जी आहे ती हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये येते आणि या संपूर्ण समुद्रातून ज्या उंच लाटा येतात हायटाईडच्या लाटा येतात त्यांना रोखण्याचं काम जे आहे त्या या संरक्षक भिंतींद्वारे केलं जातं। अनेक पर्यटक लाखो पर्यटक जे आहेत ते ज्यावेळेस गेटवे ऑफ इंडियाला भेट देत असतात त्यावेळेस या संपूर्ण या संरक्षक भिंतीवरती बसून आपले फोटो जे आहेत ते काढत असतात। परंतु आता याच संरक्षक भिंतींना तडे गेल्यामुळे चिंतेची बाब जी आहे ती आता उद्भवलेली आहे। या सगळ्या संदर्भात कुलाबा रेसिडेंट सोसायटीने या संदर्भातली चौकशीची मागणी जी आहे ते केलेली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काय ॲक्शन घेतले जातात या सगळ्या संदर्भात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।